माझं नाव रिया आहे. माझ्या पतीचे निधन झाले होते. मी माझ्या मुलांचं सर्व शिक्षण नोकरी करून पूर्ण केलं. मी माझी सर्व स्वप्ने इच्छा त्यांच्या संगोपनासाठी सोडल्या होत्या. त्यांचं शिक्षण पूर्ण झालं, लग्नसुद्धा झालं. त्याला आता एक गोड मुलगी देखील आहे. अद्विता तिचं नाव. पण राघवच्या बायकोला माझी अडचण येऊ लागली. राघव त्याच्या बायकोचं जरा जास्तच ऐकत होता. त्याच्यासाठी मी घरात एक अडचण बनून राहिले होते. एक दिवस राघवने माझं सामान कारमध्ये भरलं. इतक्यात मी त्याला विचारलं, अरे राघव, इतकं सामान कशासाठी? मला तीर्थयात्रेला सोडायला येतोस का कायमचा कुठेतरी? इतक्यात राघवची मुलगी अद्विता तिथे आली. तिने मला मिठी मारली आणि तिने काढलेले चित्र माझ्या हातात दिलं. ते हॅप्पी फॅमिलीचं चित्र होतं. ते पाहून मला खूप बरं वाटलं. मी तिचे खूप लाड केले. राघवने मला गाडीत बसायला सांगितले आणि आम्ही दोघे निघालो. थोड्या वेळाने एका मोठ्या कौलारू घराजवळ कार येऊन थांबली. ते फार्म हाऊस आहे हे मला कळून चुकलं की राघवने तीर्थयात्रेचे निमित्त सांगून मला वृद्धाश्रमात घेऊन आला होता. राघव गाडीतून उतरला. तिथे तो एका व्यक्तीला भेटला. कदाचित राघवने पहिलाच तिथे जाऊन सगळी व्यवस्था लावली होती. माझे डोळे मात्र पाण्याने भरले होते. राघव माझ्याजवळ आला. त्याने माझी बॅग घेतली आणि वरांड्यात नेऊन ठेवली. त्या माणसाने ते सामान घेतलं आणि आत निघून गेला. राघवने मला नमस्कार केला आणि मी जड अंतकरणाने स्वतःवर इतकं दुःख असताना त्याला सुखी राहण्याचा आशीर्वाद दिला आणि राघव तिथून निघून गेला. त्या माणसाने मला माझी रूम दाखवली. मी जाऊन बेडवर बसले आणि अद्विताने दिलेले ते चित्र पाहून रडू लागले. तेवढ्यात मला राघवने आई असे म्हणून हाक मारल्याचा भास झाला. मी दरवाजाकडे धावत गेले. इकडे तिकडे पाहिलं पण कोणीच नव्हतं. माझे डोळे पाण्याने भरलेले होते. तो दिवस, ती रात्र मी असंच खोलीत बसून काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी चहाचा कप हातात घेऊन खिडकीत उभी राहून बाहेर सगळ्यांना पाहत होते. माझ्यासारखंच मुलांनी सोडून गेलेले म्हातारी माणसं मला बाहेर फिरताना दिसली. त्या सगळ्यामध्ये एक जण कुंड्यांना पाणी देत होता. माझी नजर त्याच्यावर पडली. मी त्याच्याजवळ गेली आणि म्हणाले, सुधीर. त्याने खिशातून चष्मा काढला. तो पुसला आणि चष्मा डोळ्यावर चढवून त्याने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला, रिया तू? तिने हो म्हटलं. दोघांनाही जुने दिवस आठवले. आम्ही दोघे एकत्र काम करायचो. दोघात चांगली मैत्री होती. सुधीर माझ्यावर खूप प्रेम करत होता, पण हे मला तो कधीच सांगू शकला नाही. त्याचं प्रेम अर्धवट राहिलं होतं आणि आज इतक्या वर्षांनी तो मला परत इथे भेटला होता. मी विचारलं, तू इथे कसा? सुधीर बोलू लागला, मुलाला परदेशात नोकरी लागली. मग मीच त्याला समजावून सांगून त्याला त्याच्या प्रगतीच्या मार्गाने पाठवून मी इकडे आलो. त्यानेही मला विचारलं, तू इकडे कशी? मला अगोदर समजलंच नाही मी काय बोलू. मी अडखळतच बोलली, माझं पण सेम. राघव आणि त्याची बायको दिवसभर कामात व्यस्त असतात, म्हणून मी त्यांना सांगितलं मला इथे सोडायला. तसंही मी अजून माझी काळजी घेऊ शकते. आम्हाला दोघांनाही समजून चुकलं होतं की दोघांनीही एकमेकांना खोटं सांगितलं आहे. इकडचं तिकडचं बोलणं सुरू होत अचानक आज जायला निघालो तेव्हा माझा तोल गेला. मी पडणार तेवढ्यातच सुधीरने मला सावरले. मी बोलू लागले, मी आणि माझी नात जेव्हा फिरायला निघायचो तेव्हा माझा तोल गेला तर ती मला सावरायची. त्याने विचारले, आठवण येते का ग तिची? माझे डोळे भरून आले आणि ती म्हणाली, खूप. इकडे राघवची मुलगी राघवला सारखं विचारायची, आजी कधी येणार? आणि राघव सांगायचा, आजी लवकरच येईल. तो खोटं बोलून दिवस ढकलत होता
आणि त्याच्या मुलीचं सात्वन करत होता. मी रात्री रूममध्ये बसली होती. सुधीर काहीतरी घेऊन माझ्याकडे रूममध्ये आला. त्याने आणलेला छोटा डब्बा माझ्या हातात ठेवला. मी तो उघडला आणि ते पाहून मी खूप खुश झाले. रसमलाई, मी म्हणाले. तुला अजून आठवतंय का रे मला रसमलाई आवडती ते? तो म्हणाला, मला सर्व आठवतं. दर शनिवारी तुझं गाणं ऐकण्यासाठी सर्व स्टार तुला रसमलाईचं लालच द्यायचे आणि तू पटकन गाणं म्हणायला लागायचीस. मी म्हणाले, हो, माझ्यासारखीच अद्विताला पण रसमलाई खूप आवडते बरं का, आणि ती एकटीच आहे. तिच्यासोबत रसमलाई वाटून खाऊ शकते मी. तो बोलू लागला, मग मी आज ही रसमलाई आणली म्हणून माझ्यासाठी आजही एक छान गाणं होईल का? मी लगेच आनंदाने तयार झाले आणि बोलले, का नाही, जरूर. मी गायला सुरुवात केली. थोडे गाणी गुणगुणल्यानंतर मला ठसका लागला. मी सुधीरच्या पाठीमागे टेबलावर ठेवलेले औषध देण्यास सांगितले. तो उठला आणि औषध घेण्यासाठी टेबलाजवळ गेला. त्याने पाहिले तसा तो म्हणाला, इतकी औषध, बाप रे. त्याने औषधाचा डब्बा घेऊन माझ्याकडे आला. यातलं कोणतं औषध द्यायचंय तुला? मी मला पाहिजे ती गोळी घेतली. पाण्याचा ग्लास ठेवत मी बोलले, आता मी खूप थकली आहे, मी झोपते. त्याने विचारले, तू ठीक आहेस ना? मी म्हणाले, हो रे, ठीक आहे मी. थोडंसं झोपते म्हणजे बरं वाटेल मला. तू हातातील औषधाचा डब्बा टेबलावर ठेव. त्याने डब्बा टेबलवर ठेवला आणि तो तिथून निघून गेला. तेव्हा त्याची नजर टेबलावर असलेल्या माझ्या कॅन्सर हॉस्पिटलच्या फाईलवर गेली. त्याने माझ्याकडे एक नजर टाकली. मीही त्याच्याकडे पाहत होते. त्याला काय बोलावं काही कळतच नव्हतं. त्याला खूप वाईट वाटत होतं. तो काही न बोलता जड पावलाने तिथून निघून गेला. रात्री परत मला जोराचा ठसका लागला. तसा आश्रमातील सर्वजण माझ्या रूमकडे धावले. पाणी प्यायला दिलं आणि डॉक्टरांना फोन केला. थोड्या वेळाने डॉक्टर आले. त्यांनी मला तपासले आणि मला औषध दिले. सुधीर माझ्याजवळ बसला होता. तो मला आधार देत होता. काही नाही, सगळं ठीक होईल. औषधं घेतली आहेस ना आता तू? मग बरं वाटेल तुला आता. पण माझा श्वासही जड झाला होता. मी उठले आणि परत बेडवर जाऊन आडवी झाले. सगळे डॉक्टरसोबत रूमच्या बाहेर आले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की लवकरात लवकर माझी केमोथेरपी केली पाहिजे, जेणेकरून माझा जीव वाचू शकेल. सुधीर म्हणाला, मग आपण उद्यापासूनच उपचार करू. डॉक्टरांनी उद्या हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलं आणि ते तिथून निघून गेले. त्यानंतर सुधीर माझी खूप काळजी घेऊ लागला, अगदी जसं एक नवरा आपल्या बायकोची घेतो तशी. मी त्याला सांगत होते की तुला हे करण्याची काहीच गरज नाही, मी हे सगळं करू शकते. पण तरी पण तो ऐकायला कुठे तयार होता. त्याला माहीत होतं की मला गजरा खूप आवडतो. तो गजरा घेऊन आला होता. त्याने तो गजरा स्वतः बनवला होता. त्याने तो गजरा घेतला आणि माझ्या केसात माळला आणि माझ्यासमोर आरसा धरला. तेव्हा तो म्हणाला की थेरपीमध्ये तुझ्या डोक्यावरचे सगळे केस जातील. तेव्हा परत तू असा गजरा घालू शकणार नाहीस. त्यामुळे केसात गजरा तसाच राहू दे. केसात गजरा नसला तरी चालेल, पण तुझंच राहणं खूप गरजेचं आहे. हे ऐकून मला खूप भरून आलं. दिवस जात होते, उपचार चालू होते आणि माझ्या तब्येतीत चांगलाच सुधार दिसत होता. डॉक्टर सांगत होते की रिपोर्ट खूप चांगले आलेत. दुसरं आयुष्य मला मिळालेलं होतं. डॉक्टरांचं हे बोलणं ऐकून आम्ही खूप खुश होतो. मी बोलू लागले, सुधीर, तू गेल्या 6 महिन्यात माझी जितकी काळजी घेतली आहेस ना, तेवढी माझ्या घरच्यांनीही कधी घेतली नाही. तू खूप केलंस माझ्यासाठी. तू जर माझी इतकी काळजी घेतली नसतीस तर मला हा दुसरा जन्म कधीच मिळाला नसता. आज मी तुला माझ्या मनातील एक गोष्ट सांगत आहे. तो म्हणाला, हो, सांग. मी बोलू लागले, मी जेव्हा इथे आले तेव्हा मी एकदम तुटले होते. मला वाटत होतं की
या नव्या जागेत कशी ॲडजस्ट होईल. पण तुझे खूप आभार. मी या 6 महिन्यात माझ्या आयुष्यातले सर्वात चांगले क्षण जगले आहेत आणि याचं सगळं श्रेय मात्र तुलाच जातं बरं का. तो माझं बोलणं थांबवत म्हणाला, मी काही नाही केलं ग. मी फक्त माझं कर्तव्य करत होतो. मी त्याला थांबवत बोलले, प्लीज सुधीर, मला बोलू दे. मला माझं उरलेलं आयुष्य खूप सुंदर आपल्या या नात्याला काहीतरी नाव देऊ इच्छिते. मला माहीत आहे वयाच्या या टप्प्यावर अशा गोष्टी बोलणं योग्य नाही. पण आता मी लोक काय म्हणतील याचा विचारच करणं सोडून दिलंय. पुढच्या आठवड्यात अद्विताचा वाढदिवस आहे. तिचा कॉल आला होता. ती बोलत होती, आजी तू कुठे आहेस, कधी येणार आहेस, मला तुझी खूप आठवण येते. तुला माहीत आहे ना पुढच्या आठवड्यात माझा वाढदिवस आहे आणि तू तरीही नाही आलीस. तर मी माझा वाढदिवसच करणार नाही. म्हणून या खास दिवशी ती पण आपल्यासोबत असायला हवी असं मला वाटतंय. मी समोरच्या टेबलवरचं पुस्तक उचललं आणि ते उघडून त्यातलं गुलाब सुधीर समोर धरलं. मी तो गुलाब त्याच्यासमोर धरला तसा त्याला तो दिवस आठवला ज्या दिवशी ऑफिसमध्ये मला प्रपोज तो करणार होता. तेवढ्यात मी बोलले की माझं लग्न ठरलंय. त्याच्या हातातील गुलाब त्याने लगेच मागे लपवला होता. पण आज माझ्या हातात गुलाब होता. त्याने तो गुलाब घेतला आणि माझ्याकडे पाहून गोड स्माईल केली. त्याचे डोळे भरून आले होते. तो दिवस आला त्या दिवशी वृद्धाश्रमात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. सर्वांनी आज आश्रम सजवला होता. राघवला माहीत होऊन न देता आम्ही अद्विताला स्कूलमधून घेऊन आश्रमात आलो होतो. आम्ही तिच्या वाढदिवसाचा केक कट केला आणि तिला भरविला सुद्धा. आणि मी तिला सुधीरची ओळख करून दिली. आश्रमातील सर्वांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवस झाल्यानंतर आम्ही तिला परत स्कूलमध्ये सोडून आलो आणि मी आणि सुधीर आश्रमातील सगळ्यांच्या साक्षीने लग्न केलं. आमच्या उरलेल्या आयुष्याची सेकंड इनिंग सुरू केली. इकडे राघवने अद्विताच्या वाढदिवसाची सर्व तयारी केली होती. राघव बोलत होता, अद्विता बघ मी तुझ्या वाढदिवसाला किती गिफ्ट आणले आहेत आणि तुझ्या आवडीचा टॉय केक पण आणला आहे. तेव्हा अद्विता म्हणाली, 1 मिनिट बाबा, पण माझी अजून एक विश अधुरी आहे. आणि ती डोळे मिटून काहीतरी पुटपुटली. तिने डोळे उघडले तसे राघव म्हणाला, सांग मला कोणती विश राहिली आहे. बाबा तुझ्या सगळ्या विश पूर्ण करतील. तसं ती बोलू लागली, बाबा मी आज आजीला भेटले आणि ती तीर्थयात्रेत खूप खुश आहे. म्हणून मी देवाकडे ही विश मागितली की मी जेव्हा मोठी होईल तेव्हा तुम्हाला खुश ठेवण्यासाठी मी पण तुम्हाला तीर्थयात्रेलाच पाठवीन. तेव्हा राघवच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याला आता स्वतःची चूक समजली होती. पण त्या गोष्टीला आता खूपच उशीर झाला होता. कारण राघव आणि अद्विता मला परत घेऊन जाण्यासाठी जेव्हा आश्रमात आले तेव्हा मी तिथे नव्हतेच. कारण मी आणि सुधीर आमच्या गावी कायम राहण्यासाठी गेलो होतो आणि आश्रमातील सगळ्यांना सांगितलं होतं की राघव जर कधी मला भेटण्यासाठी आला तर त्याला माझ्याबद्दल काहीच सांगू नका. कारण मला माझं उरलेलं आयुष्य सुखासमाधानानं घालवायचं आहे. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर शेअर करा आणि कमेंट पण करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.